मध्ये एक प्रकरण खूप सुंदर आहे. चुकून बर का चुकून वाईट माणसाचं अन्न जर खाण्यात आलं, ज्ञानोबराय साधकांना काय शिकवतात ते सांगतोय. चुकून वाईट माणसाचा घास जर आपल्या पोटामध्ये गेला, भगवंत म्हणतात ओकारी करून टाकावी. नेनता चुकून नेनता अधमाचिया अण्णा खादिल्या की जे वमना. आणि जर तुला वाईट माणूस भेटला ना, भगवंत स्वतः अर्जुनाला सांगतात वाईट माणूस भेटल्याबरोबर माझं स्मरण कर, दुसरं प्रायश्चित्त चालत नाही. देखसी तयाते ते स्मर हो माते का आन प्रायश्चित्त येथे मानेल ना. वाईट माणूस भेटला ना, भगवंताचं स्मरण करा, वाईटाचा प्रभाव कमी होतो. विठ्ठला विठ्ठला. एकदम साधं उदाहरण सांगतो तुम्हाला. हरिपाठ तुम्ही मरेपर्यंत म्हणता, रूप पाहता, सुंदर ते ध्यान सतत चालू आहेत. एखादं गाणं एकदाच ऐकलं ना, तुमची इच्छा नसताना तुमच्या तोंडातून बाहेर येतं. अनुभव आहे तुम्हाला. वाईटाचा प्रभाव किती आहे. चांगलं पाठ करून लक्षात राहत नाही, आणि सिनेमाचे डायलॉग विनाकारण वापरतात लोक, कुठे पण कोणासाठी पण. लक्षात ठेवा काय बोललो तुम्हाला. वाईट प्रभावी आहेत. प्रार्थना करा त्याचा प्रभाव आपल्यावर कमी झाला पाहिजे. दुसरा टप्पा, नाही ऐकलं ना, सगळ्या वस्तू मिळतात. माझं बोलणं आहे का. सगळ्या वस्तू मिळतात. काळाचा बदला सांगतोय तुम्हाला. सगळ्या वस्तू मिळतात. काळ कशालाच हात लावून देत नाही. विठ्ठला विठ्ठला. श्रीमंताची बॉडी बघा ना कशी असते. त्याची गाडी 10 कोटीची श्रीमंताची, आणि 10 कोटीच्या गाडीत बसून खोकलतोय. तुम्हाला वाटतं काय भारी गाडी, अरे बॉडी बघ. त्या गाडीचा आनंद नाही. याला म्हणतात काळ. सगळे पदार्थ जेवणासाठी ठेवलेले आहेत. विधवा वरण खातो नाही. सौभाग्य वरण म्हणजे तडका दिलेलं, तर लाल दिसलं पाहिजे. लोकांनी आज तरी खाल्ली ना सगळ्यांनी. शिंगोरी आमटी खाल्ली का. नसेल खाल्ली तर कीर्तनानंतर खा, टेन्शन घेऊ नका, शिल्लक आहे. नशीब पाहिजे ना शिंगोरी आमटी खायला. विधवा वरण अशी बिना तुपाची चपाती. महाराज तूप जरा शरीराला चांगलं नाही, गप बस. तुझा काळ चांगला नाही म्हणून तूप काय काही पचत नाही. अरे इथे कोरडे चपाती घेऊन चाललं होतं कुत्र, तूप घेऊन नामदेव महाराज पाठीमागं चालले ते बरं का. तूप घेऊन वृक्ष खाण्यापेक्षा. महाराज अरे काळ बदलला ना, फिकं वरण सुद्धा पचत नाही महाराज. काय सांगायचं. आमचे डॉक्टर लोक पुढं बसलेत, वरण खाऊ नका युरिक ऍसिड वाढेल. मग काय खा. चपाती खाऊ नका शुगर वाढेल. खा का. अरे जगाला खाल्ला, आता गप बसा. पचत नाही आयुष्यामध्ये, समाधान मिळत नाही. गरीबातला गरीब माणूस पहा, चेहऱ्यावर समाधान आहेत, काहीच नाही त्याच्याकडे, फाटलेले कपडे आहेत, आणि सूट बुटामध्ये राक्षस आल्यासारखा वाटतो. इतकं पाप त्याच्या चेहऱ्यावर झळकतं. याचं कारण सांगतो तुम्हाला. समाधान का. काळाने बिघडवलंय. काळाचा दुरुपयोग केला, काळाने त्यामध्ये पाप केलं तुम्ही. तारुण्याचा दुरुपयोग केला, बुद्धीचा दुरुपयोग केला, धनाचा दुरुपयोग केला, सत्तेचा दुरुपयोग केला. म्हाताऱ्या टायमाला यांना पाक कुत्र विचारत नाही. यांना कळतंय तुम्हाला. म्हणून सगळ्यांना हात जोडून विनंती, काळाला घाबरा. काळाला बदलला ना काळ, वाचवणारा कोणच नाही. सरळ हिमालयात जाणे. विठ्ठला विठ्ठला. आणि जर काळाने ठरवलं तुमचं कल्याण करायचं, आपोआप न बोलवता संत आपल्या जीवनामध्ये येतात. जगद्गुरु तुकोबारायांनी देहू सोडलेलं नाही. देहू सोडलेलं घरात संत आले हो. घरात
आशीर्वाद देऊन गेले तुकोबारायांना. धन्य काळ संत भेटी पायी मिठी पडली तो. तो काळ धन्य. पायी, पाय शब्दाचा अर्थ आहे ज्ञान. संत भेट म्हणजे डायरेक्ट पाय पकडू नका बरं का संताचे. पाय शब्दाचा अर्थ आहे ज्ञान. ज्या दिवशी संताचं ज्ञान आपल्या अंतःकरणामध्ये आलं तो काळ धन्य. पुन्हा ऐका बरं का, नुसते संत नाहीत. भगवान बाबांना काही कमी लोक भेटलेत? नारदांना काही कमी लोक भेटलेत? स्वामी विवेकानंदाला काही कमी लोक भेटलेत? तुमचा काळ जर चांगला असेल त्यांच्या हृदयातलं ज्ञान आपल्या हृदयात येतं. पायी मिठी, मिठी शब्दाचा अर्थ आपल्या अंतःकरणात ज्ञान आलं. धन्य. काय परिणाम झाला त्याचा? संदेहाच्या सुटल्या गाठी, संदेहाच्या सुटल्या गाठी, संदेहाच्या सुटल्या गाठी, संदेहाच्या सुटल्या गाठी. झालं पोटी शीतळ, झालं पोटी शीतळ, संदेहाच्या सुटल्या गाठी, संदेहाच्या सुटल्या गाठी. या अभंगामध्ये हे जे चरण आहे ना, हे दुःख कसं होतं त्याचं वर्णन येतं. का माणसं दुखीत या जगामध्ये? संदेहामुळं दुखी आहेत. आणि संदेहाची गाठ मनात पडते. कोणत्याही माणसावर संशय, संत असो चांगला हो, सगळ्या मग संदेहाची गाठ अंतःकरणामध्ये. मराठी समजून घ्या बरं का. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, संत भेटले, ज्ञान मिळालं, ज्ञानाचा परिणाम, सगळ्या लोकांनी ऐका, ज्ञानाचा परिणाम संदेह मनातून गेला. तुम्ही माझ्या समोर एवढे लोक बसलेले आहेत, संशय गेला का तुमचा? जातो संशय. अरे कोणावर संशय घेतात त्याचा तरी विचार करा. भाऊ बहीण जर बरोबर चालले, लगेच संशय. एकदा आळंदीला आले होते भाऊ बहीण, माझ्या ओळखीचे होते, माऊलीच्या दर्शनाला आलेत. कीर्तनकार मला सांगतात, बघा ना कॉलेजची पोरं कुठं आलेत. बरं कीर्तन करायला काय गरज आहे का? कोण फिरते? आलेल्या माणसाचा आपला काय संदेह. बर ते फिरले, तुमचं डोकं का फिरलं? ते फिरले, ते आनंद घेतात, तुम्हाला काय त्रास आहे त्याचा? संदेहाची गाठी, ज्ञानोबारांचा तुकोबारांचा शब्द आहे पहा, गाठ आहे तुमच्या मनात संदेह. प्रत्येक क्षणाला गाठ आहे. गाठ जात नाही तोपर्यंत कितीही पैसा कमवा, सन्मान कमवा, सत्ता कमवा, पोट शीतल होत नाही. नाही कळालं? संदेहाची गाठ असल्यामुळे पोटात द्वेषाचा अग्नी असतो. द्वेष अंतःकरणात जोपर्यंत जळतो तोपर्यंत पोट शीतल होत नाहीत. तुकोबाराय उलट सांगतात, संदेहाची सुटली गाठी म्हणून झालो पोटी शीतळ. विठाला विठाला. खूप अभंग इतका छान आहे, जितका समजेल ना तितकं डोक्यामध्ये ठेवा. खूप छान अभंग आहेत. संदेहाची सुटली गाठी. कोण तुमच्या अंतःकरणामध्ये दुःख निर्माण? संदेह. ज्ञानोबारावर संदेह, ज्ञानेश्वरीवर संदेह, ओवीवर संदेह, गाथ्यावर संदेह. लक्षात आलं? आता उलट बोलतो. एखादा माणूस खरंच चांगला आहे
संदेह. चांगला माणूस आहे आणि आपण जर त्यांना म्हटलं काय माणूस खरा नाही बरं का, वरून चांगला दिसतो पण आतल्या गाठीचा माणूस आहे, असं ना, मला संशय येत होता बरं का. अभंग लक्षात ठेवा, मला संशय, अरे संशय येत होता. वाईट वर्णन केलं संशय येतोय, चांगलं वर्णन केलं कशाहून चांगला, कशाहून शिकलेला असेल. आमचा एक कीर्तनकार आहे ना, फार चांगला कीर्तनकार आहेत आणि त्याचे 2 कीर्तनं एकदम मास्टरपीस आहेत. नाही कळालं, कुठेही गेला पहिल्या कीर्तनामध्ये सगळ्या लोकांना आकर्षित करतो पण तारीख देत नाही पुन्हा. मला विचारायला आले लोक किंवा तुमचा मित्र आहेत छान कीर्तन, आता त्याचं रहस्य मला माहिती आहे ना, तेवढेच कीर्तन आहेत आणि मास्टरपीस आहेत. मला विचारलं त्यांनी, बघा झालो पोटी शीतळ म्हणजे काय ते सांगतोय तुम्हाला. मला विचारलं काय आहे ते, संत आहेत, त्यांना संपूर्ण महाराष्ट्रात कीर्तन करायचे, तुमच्याच गावात दरवर्षी आले तर महाराष्ट्राचा दौरा कसा होईल. खुश. हे उत्तर, झालो पोटी, ज्याच्या पोटात द्वेषाग्नी आहेत त्यांच्याच बद्दल विचारा. महाराज ते कीर्तन देत नाही, काय ताकद आहे कीर्तन द्यायची का, तेवढंच आहे. पोटामध्ये द्वेषाग्नी, वाईट वर्णन करू नका कोणाचं, वाईट चिंतन करू नका, वाईटाबद्दल बोलू नका. तो कसाही असेल, आपल्या मराठीमध्ये म्हण आहे, ज्याचा हात तुटेल त्याच्या गळ्यात पडेल, तुम्हाला का टेन्शन. आणि माणसाचा स्वभाव संदेहात्मक असतोच. विठ्ठला विठ्ठला. म्हणून परमार्थाचं मुख्य रहस्य संदेहाची सुटली. मुख्य रहस्य तुमच्या मनातला संदेह गेला पाहिजे. आणि ज्या दिवशी तुमच्या मनातला संदेह गेला त्या दिवशी तुम्ही आतून गार झालात, थंड झालात. संसार जो ताप आहे तो ताप गेला, झालो पोटी शीतळ. मग त्याने काय होणार आहे, झालो पोटी शीतळ. मग त्याने काय होणार आहे, भवनदीचा झाला तारा, भवनदीचा झाला तारा, भवनदीचा झाला तारा, भवनदीचा झाला तारा. आया उत्तरा प्रसादे, आया उत्तरा प्रसादे, संदेहाच्या सुटल्या गाठी, संदेहाच्या सुटल्या गाठी. यावरा प्रसादे, यावरा प्रसादे, संदेहाच्या सुटल्या गाठी, संदेहाच्या सुटल्या गाठी. भवनदी या शब्दाचा अर्थ आहे दुःखरूपी जीवन. आणि या संपूर्ण अभंगातलं एक चरण, एक शब्द अतिशय महत्वाचा आहे. या उत्तरा प्रसादे, ही जे उत्तर शब्द आहे ना, हा सगळ्यात श्रेष्ठ शब्द आहे या अभंगातला. संत तुमच्याबरोबर बोलले पाहिजेत आणि त्या बोलण्याला उत्तर शब्द आहे बरं का. उत्तर या शब्दाचा अर्थ आहे तुमच्या अंतःकरणात संदेहाचे प्रश्न आहेत. अर्थ कळाला का, तुमच्या जीवनामध्ये संदेहाचे प्रश्न आहेत आणि संतांचे उत्तर तुम्हाला कळाले, झालो पोटी शीतळ. आपलं काय होतं, आपण कोणाला ज्ञान सांगतो, कोणाला शिकवतो कळतच नाहीत. आपल्या अंतःकरणात अज्ञान उतू जातं. पुन्हा शब्द सांगतो, अज्ञान कोणालाही सांगतो. माझ्या आयुष्यातला प्रसंग आहे. नवीन नवीन स्वामीजीकडे शिकायला गेलो, न्यायाचार्य, राष्ट्रपतीतर्फे 4 सुवर्ण पदक प्राप्त. आणि मी शिकायला जाऊन 6 महिने झालेले. लक्षात येते माझी बौद्धिक साईज बघा किती आहे. 6 महिने शिक्षण चाललेलं. पण एक वाईट मनुष्य होता,
जो फसवणारा होता, मला बाहेरून कळालेलं होतं की हा वाईट मनुष्य आहे. एक दोन लोकांना त्यांनी फसवलं होतं. नेमका तो स्वामीजीकडे आला आणि त्याला मी पाहिल्याबरोबर माझी बुद्धी चलविचल झाली. स्वामीजीला बोलता येत नाही, याला हाकलता येत नाही. कळालं तुम्हाला? वाईट मनुष्य आहे, स्वामीजीला सांगता येत नाही, याला हाकलता येत नाही. पण ती माझी चलबिचल झाली आणि एवढं गोड बोलला तो स्वामीजींना. बरोबर त्याला जे सांगायचे ते पटवून दिलं. आणि आमचे स्वामीजी, आमचे गुरु इतक्या चांगल्या पद्धतीने त्याचे श्रोते झाले. वाह, बहुत बढिया, बहुत अच्छा. आणि त्याचं बहुत अच्छा म्हणलं की मला वाईट वाटायचं. आपल्या गुरुचं नुकसान होऊ नये ही माझ्या हृदयातली भावना. पण माझी साईज कमी, माझा अधिकार नाही तो. आणि तसं स्वामीजी अर्धा तास ऐकलं हो त्यांचं. अरे वा, बहुत अच्छा. आणि जाताना स्वामीजी एका शब्द म्हणले, बहुत अच्छा, बहुत अच्छा. अच्छा, ऐसा करो, मैं सोचूंगा, आप बाद में आना. गेलं निघून. खाली आल्यानंतर असं वाटलं त्या माणसाला मारावं का काय करावं की स्वामीजीला फसवलं. म्हटलं जाऊ द्या, पुन्हा आल्यावर बघू, आपण स्वामीजीला सांगू. मी स्वामीजीकडे गेलो. स्वामीजी, वो बहुत गलत आदमी आहे. स्वामीजींची रिॲक्शन बघा. मी म्हणतोय स्वामी, बहुत गलत आदमी. अच्छा. स्वामीजीचा सगळा संसार या दोनच शब्दात बरं का. काही सांगा आमच्या गुरुजीला. अच्छा. आणि त्या अच्छा मध्ये जो स्वर आहे ना, त्याच्यावर त्यांनी अख्खं आयुष्य काढलं. याच्या अतिरिक्त स्वामीजी कुणालाच काही बोलले नाही. ऐका, संपूर्ण जीवन. कोणी वाईट माणूस आला, अच्छा, स्वर बदलला. कोणी काही नवीन सांगितलं, अच्छा. आमच्यासारखे बोलायला गेला, म्हणजे बहुत गलत आदमी. अच्छा. पर आता मी त्यांचा शिष्य होतो. मैं स्वामीजी बहुत खराब आदमी है, आपने कैसी सुना. बघा न्यायशास्त्री कसे असतात, न्याय पंडित. मला म्हणे, ऐसा है, तुम यहाँ क्या करने के लिए आए. मैंने कहा स्वामी जी पढ़ने के लिए आया. अच्छा, पढ़ने के लिए आए, ठीक है. तो वो आदमी गलत है, ये तुम मुझे पढ़ा रहे हो. हिंदी कळाली का तुम्हाला? तो माणूस चुकीचा आहे हे तू मला शिकवतो. म्हणलं नाही. मग तुला जे समजतं ते मला समजत नाही असं तू का समजतो. नाही कळालं. विठाला, अरे तो विद्यार्थी आहेस, तू कळवून घेण्यासाठी माझ्याकडे आलेला आहे. तुला जे कळतं ते मला कळणारच आहे ना. पण मला जे कळतं ते तुला कळत नाही, म्हणून तू माझ्याकडे शिकायला आलात. मला शिकवत जाऊ नको. त्याच्यानंतर बोलणं बंद केलं मी. संदेहाच्या सुटल्या उत्तर म्हणतात त्याला. उत्तर. साधू भेटला नाही पाहिजेत, साधूंनी शिकवलं पाहिजेत. साधूंनी आपल्या जीवनात उत्तरं दिली पाहिजेत. काही काही लोक गुरु करतात, आयुष्यात एखादाच भेटतात आणि मरेपर्यंत त्यांच्या फोटोची पूजा. कुठेही असले तरी फोटोची पूजा. मी एकाला विचारलं, काय मिळालं तुम्हाला. नाही, गुरुजी बडे. अरे गुरुजी बडे, तुम छोटे क्यों आहे. अर्थ कळाला का. तुम छोटे नाही महाराज, हम तो छोटे ही आहेत. चुकीची कल्पना आहेत. गुरु त्याला म्हणतात नजरेने आपल्या आसनावर बसवतो. कृपा कटाक्ष निहाळिले, हे ज्ञानोबांचा अभंग आहे बरं का. डोळ्यांनी निहाळलं. निहाळणं शब्द महत्वाचा बरं का, पाहिलं नाहीत. आई आपल्या मुलाला निहाळते आणि तुम्ही आम्ही माणसाकडे पाहतो. हे पाहतो आणि निहाळतो यातला फरक लक्षात ठेवा. पाहणं सामान्य आहे, आई निहाळते. श्री गुरु निहाळतात. कृपा कटाक्ष निहाळिले आणि मग आपुले पदी बैसविले. ह्याला म्हणतात संत. कायम शिष्यच. काही काही संप्रदाय असे गुरु होऊच देत नाहीत. शिष्यच बदमाश लोक आहेत ते. वारकरी संप्रदाय असा नाही आहेत. आज तुम्ही माझ्या समोर आहात, उद्या कीर्तनकार व्हा, या गादीवर तुम्हाला बसता येतं. हा ज्ञानोबांनी अधिकार दिलेला आहे. संत होता येतं, शिष्यातून श्रीगुरु होता येतं. हे
ज्ञानोबाईने आपल्याला अधिकार दिलायत आणि म्हणून तुकोबाराय जगद्गुरु झाले. हा ज्ञानोबा कोणत्याही समाजातला असो, पण त्यांनी संतांचं उत्तर त्याच्या हृदयात ठाम बसलं पाहिजे. विठ्ठला